नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 3.5 मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त तसेच मराठी हिंदू नव वर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा. चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपण गुढीपाडवा हा सण साजरा करतो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस. या दिवशी दारी उभारलेली गुढी हे विजय आणि सुख समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. या दिवशी शुभ कार्याला सुरुवात, सोनं, चांदी, वाहन, घर इत्यादी मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातात. तर यंदा म्हणजेच 2026 मध्ये 19 मार्च 2026ला आपण हा गुढीपाडवा सण साजरा करणार आहोत आणि या गुढीपाडव्यालाच यंदा अमावस्या देखील आली आहे. आता ही अमावस्या आल्यामुळं गुढी उभारावी का नाही असा अनेकांना प्रश्न पडला आहे. परंतु 19 मार्च 2026ला आपण गुढीपाडवा सण साजरा करणार आहोत आणि 18 मार्च 2026लाच पहाटेच्या वेळी ही अमावस्या संपणार आहे आणि 19 मार्चला सूर्योदयापूर्वीच प्रतिपदा तिथी सुरू झालेली असणार आहे आणि त्यामुळं गुढीपाडव्यावर अमावस्येचे सावट नसणार आहे. 19 मार्चला सूर्योदयाला प्रतिपदा तिथी असल्याने तोच दिवस अत्यंत शुभ आणि गुढी उभारण्यासाठी योग्य मानला गेला आहे. तसेच अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित तिथी असल्यामुळे या दिवशी जरी गुढी उभारली तरी देखील काही शंका मनात आणण्याचं कारण नाही. कारण ज्या वेळेला आपण दिवाळीमध्ये माता लक्ष्मीचं पूजन करतो तर त्यावेळेला देखील अमावस्या तिथी असते आणि अमावस्या तिथीलाच आपण लक्ष्मी पूजन करतो. म्हणजेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला लाभावा यासाठी आपण माता लक्ष्मीला प्रार्थना करतो, तिची सेवा केली जाते. आणि म्हणूनच गुढीपाडव्याला जरी अमावस्या तिथी आली तरी देखील आपण गुढी उभारू शकतो, गुढीची पूजा करू शकतो, माता लक्ष्मीची सेवा करू शकतो. या गुढीपाडव्याला अनेक उपाय, अनेक सेवा केल्या जातात. असंच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला एका झाडाला, पवित्र झाडाला स्पर्श करायचा आहे. स्पर्श करायचा आहे म्हणजेच त्या झाडाची तुम्हाला पूजा करायची आहे. आता हे कोणतं झाड आहे ज्याची आपल्याला या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पूजा करायची आहे याविषयीची माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तर गुढीपाडव्याला माता लक्ष्मीची पूजा सेवा केली जाते. त्याचबरोबर गुढीपाडव्याला वार येत आहे गुरुवार आणि गुरुवार हा भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित वार आहे आणि त्यामुळं विष्णू नारायणाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करण्यासाठी आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी औदुंबराच्या वृक्षाची म्हणजेच उंबराच्या झाडाची पूजा करायची आहे. याबद्दल एक पौराणिक कथा देखील सांगितली जाते. भक्त प्रल्हाद आणि सामान्य जनतेला वाचवण्यासाठी भगवान श्री हरी विष्णूंनी नरसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपू राक्षसाचा भगवान नरसिंह यांनी हिरण्यकश्यपूला घराच्या उंबरठ्यावर नेले आणि आपल्या मांडीवर घेऊन तीव्र आणि धारदार नखाने त्याचं पोट फाडलं. परंतु त्या दैत्याच्या पोटातील कालकूट विष त्या नरसिंह रूपी विष्णूंच्या नखात भरले आणि त्यांच्या नखाचा दाह होऊ लागला. यावर देवी माता लक्ष्मीने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळं आणून त्यात श्री नरसिंहांना त्यांची नखं खुपसवायला सांगितली. या उपायाचा परिणाम झाला आणि नरसिंहाच्या नखांचा दाह शांत झाला. याने उग्ररूप नरसिंह शांत झाले आणि तेव्हा भगवान श्री हरी विष्णू देवी लक्ष्मी मातेवर प्रसन्न झाले आणि त्यांनी औदुंबराला आशीर्वाद दिला की हे औदुंबर वृक्ष आपल्याला सदैव फळ देत राहील, आपले नाव कल्पवृक्ष असे प्रसिद्ध होईल आणि आपली पूजा सेवा करणाऱ्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. तसेच या औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष असं देखील म्हटलं जातं. तर अशा या उंबराच्या झाडामध्ये भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी वास्तव्य करतात आणि म्हणूनच या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या उंबराच्या झाडाची, या औदुंबर वृक्षाची आपल्याला पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. पूजा करताना शक्यतो पिवळ्या रंगाची कपडे घालायचे आहेत. त्याचबरोबर अक्षदा ज्या अर्पण करणार आहोत त्या देखील पिवळ्या करून घ्यायच्या आहेत. नैवेद्य अर्पण करताना या नैवेद्यावर तुळशीचं पान ठेवायला विसरायचं नाही. त्याचबरोबर धूपदीप दाखवायचे आहे, पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत. तसेच या झाडाला प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या औदुंबर वृक्षाला प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर या उंबराच्या झाडाच्या मुळाशी
एक मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। यामध्ये देखील चिमूटभर हळद आणि थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे। आपण जे पाणी अर्पण करणार आहात झाडाला, तर त्या पाण्यामध्ये देखील चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हळदीचं पाणी हे या झाडाला अर्पण करायचं आहे। यामुळे भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभणार आहे। आता दुसरं जे झाड आहे, ज्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे, तर ते आहे केळीचं झाड। केळीच्या झाडामध्ये देखील भगवान श्री हरी विष्णू वास्तव्य करत असतात आणि त्यामुळं गुरुवारच्या दिवशी या केळीच्या झाडाची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं। आणि यंदा गुढीपाडवा देखील गुरुवारीच येत असल्यामुळं आपल्याला या उंबराच्या झाडासोबतच केळीच्या झाडाची देखील पूजा करायची आहे। तसेच तिसरं जे झाड आहे, ज्याची आपल्याला या गुढीपाडव्याला पूजा करायची आहे, तर ते आहे पिंपळाचं झाड। पिंपळाचं झाड सनातन धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं आणि या झाडामध्ये देवी देवता वास करतात आणि त्यांची पूजा केल्यानं अनेक फायदे होतात असं म्हटलं जातं। त्याचबरोबर शनी दोषापासूनही व्यक्तीला मुक्ती मिळते। त्यामुळं धार्मिक क्षेत्रात पिंपळाच्या झाडाला देववृक्षाची पदवी देण्यात आली आहे। पिंपळाची पूजा अनेक प्रसंगी केली जाते, मग ती अमावस्या असेल, पौर्णिमा असेल किंवा काही विशिष्ट तिथी असतात किंवा गुरुवारी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी हे पिंपळाच्या झाडावर वास्तव्य करतात असं म्हटलं जातं आणि म्हणूनच पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानं पुण्य लाभतं, तसेच आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद देखील आपल्याला मिळतात। तसेच पिंपळ हे एक असं झाड आहे की ते आपल्याला 24 तास ऑक्सिजन देतं आणि हे मानवासाठी अतिशय महत्त्वाचं आहे। या पिंपळाच्या मुळामध्ये भगवान श्री हरी विष्णू, केशव, फांद्यामध्ये नारायण, पानामध्ये देवहरी आणि फळांमध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो। पिंपळ वृक्ष हे भगवान श्री हरी विष्णूंचं रूप असून महात्मा या झाडाची सेवा करतात, पूजा करतात आणि पिंपळ हे झाड पूर्वजांचे आणि तीर्थक्षेत्रांचे निवासस्थान आहे। तसेच भगवद्गीतेमध्ये देखील भगवान श्रीकृष्ण म्हणतात की पिंपळ सर्व झाडांमध्ये सर्वश्रेष्ठ वृक्ष आहे। तसेच पिंपळ हेच भगवान श्री हरी विष्णूंचं एकमेव रूप मानलं जातं, जेथे भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी असेल। भगवान श्रीकृष्णांनी पिंपळाच्या झाडाखाली बसूनच जगाला गीतेचं ज्ञान दिलं, यावरूनच या पिंपळाच्या झाडाचं महत्त्व दिसून येतं आणि म्हणूनच पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानं भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्यावरची सर्व संकट, सर्व विघ्न, अडचणी दूर होतात। त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार पिंपळाच्या झाडाची जर दररोज पूजा केली तर या पिंपळाच्या झाडामध्ये अनेक देवी देवता वास करत असतात, वास्तव्य करतात आणि यामुळे सर्व देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि एवढंच नाही तर अक्षय पुण्यप्राप्ती देखील होते। त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाच्या पूजेनंतर त्या पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून सर्व प्रकारची पाप नष्ट देखील करता येतात। तसेच पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करणं सर्वोत्तम मानलं जातं। त्याचबरोबर पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी देखील आपण या पिंपळाची झाडं लावली पाहिजेत। यामुळं आपल्या आजूबाजूला सकारात्मक वातावरण निर्माण होतं आणि गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने झाडांमध्ये स्वतःला पिंपळाचं झाड म्हणून देखील वर्णन केलं आहे। त्यामुळं पिंपळाच्या झाडाची रोज पूजा केल्यानं पितृदोषापासून देखील मुक्ती मिळते। तसेच या पिंपळाच्या झाडाची पूजा करताना कधीही सूर्योदयापूर्वी पूजा करू नये असं आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगतं, कारण यावेळी धनाची देवी माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मीचा निवास या पिंपळाच्या झाडाखाली असतो आणि अलक्ष्मीला दारिद्र्याची देवी मानलं जातं आणि म्हणून ती आपल्या जीवनामध्ये नेहमीच दारिद्र्य आणि अडचणी आणत असते। म्हणून सूर्योदयापूर्वी पिंपळाच्या झाडाची कधीही पूजा करू नये, या झाडाजवळ देखील कधीच जाऊ नये। असं केल्यानं घरात दारिद्र्य येतं आणि नेहमी सूर्योदयानंतरच या पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे आणि आपल्याला देखील या गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयानंतरच या पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला या औदुंबर वृक्षाची, पिंपळाच्या झाडाची आणि केळीच्या झाडाची या गुढीपाडव्याच्या दिवशी पूजा करायची आहे, सेवा करायची आहे। या पिंपळाच्या झाडाच्या खाली देखील आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। केळीच्या झाडाच्या मुळाशी देखील आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। मोहरीचं तेल नसेल तर देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्याचबरोबर या गुढीपाडव्याला तुळशी मातेचं रोप आपल्या अंगणामध्ये आणून लावायचं आहे किंवा तुळशी वृंदावनामध्ये लावायचं आहे। जर रोप अगोदरपासून असेल तर त्याची विधिवत पूजा, सेवा करायची आहे, कारण तुळशीमध्ये माता लक्ष्मी वास्तव्य करत असते आणि म्हणूनच जर तुम्हाला या केळीच्या झाडाची पूजा करणं शक्य झालं नाही, पिंपळाच्या झाडाची किंवा उंबराच्या झाडाची जरी पूजा करणं शक्य झालं नाही, तरी देखील तुम्ही या तुळशीच्या झाडाची तरी देखील अवश्य पूजा, सेवा करायची आहे। त्याचबरोबर गोकर्णीमध्ये देखील माता लक्ष्मी वास करत असते।
निळ्या रंगाची जी गोकर्णी आहे तिलाच अपराजिता असं देखील म्हटलं जातं किंवा धनाची वेल असं देखील म्हटलं जातं। आणि या गोकर्णीचा वेल जर तुमच्या अंगणामध्ये नसेल तर तुम्ही या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गोकर्णीचं रोप आपल्या अंगणामध्ये लावायचं आहे। जर अगोदरपासून असेल तर याची देखील पूजा करायची आहे, कारण गोकर्णी ही भगवान श्री हरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि त्याचबरोबर गोकर्णीमध्ये माता लक्ष्मी वास्तव्य करत असल्यामुळे या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला ज्या मी काही झाडांना सांगितलेले आहेत पवित्र झाडं, त्यापैकी हे गोकर्णीचं झाड देखील आहे, याची पूजा करायची आहे। गोकर्णीला जर फुलं आली असतील तर बाळकृष्णाला या गोकर्णीचं एक फुलं अर्पण करायचं आहे, त्याचबरोबर माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे। जर तुमच्या जवळपास भगवान भोलेनाथांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी भगवान भोलेनाथांना देखील हे गोकर्णीचं फुल अर्पण करायचं आहे। यामुळे आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी, विघ्न, संकट, बाधा असतात तर ते सर्व काही दूर होतात आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला लाभतो। आणि या गुढीपाडव्याला जर तुम्ही हे जे मी सांगितलेले झाडांची पूजा केली, सेवा केली तर भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटुंबाला लाभणार आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होणार आहेत। कुटुंबावरील सर्व संकट, विघ्न दूर होणार आहेत। त्याचबरोबर जरी तुम्हाला गुढीपाडव्याला जरी हे शक्य झालं नाही तरी देखील दर गुरुवारी तुम्ही ही सेवा, ही पूजा करायची आहे, जेणेकरून भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेनं तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। तर अशा प्रकारे आज आपण गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या झाडाची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे। तरी देखील तुमच्या जर काही समस्या, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।